श्रीपाद प्रभू दशमहाविद्यावर्णन। नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्थ असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे। श्रोते हो, मी आज आपणास एक कथा सांगणार आहे। आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती। चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊयात। श्री शंकर भट्ट व धर्मगुप्त रोज संध्याकाळी श्रीपादांची अनुभूती घेऊन कुरवपूरवरून निघून कृष्णा नदी ओलांडून पैलतीराला येत असू व पुन्हा सकाळी कुरवपूरला जात असू। श्री गुरूंच्या प्रसादामुळे रोज नवीन नवीन योगविशेष व अनेक दिव्य रहस्य कळू लागले। देवी तत्वाची दशमहाविद्या रूपाने उपासना करतात हे मी ऐकले होते, म्हणून मी श्रीपादांना विनंती केली की त्यांनी हे दशमहाविद्या स्वरूप म्हणजे काय ते सांगण्याची कृपा करावी। तेव्हा ते सार्वभौम श्रीगुरू सांगू लागले। लोपामुद्रा अगस्ती चरित्र। अगस्ती ऋषींच्या तपसामर्थ्यामुळे विदर्भ राजाला कन्या झाली। तिचे नाव लोपामुद्रा होते। ती तरुण होताच अगस्ती ऋषींनी तिच्याशी विवाह करण्याची राजाजवळ आपली इच्छा प्रदर्शित केली। विदर्भ राजा संकटात पडला। कन्या देण्यास नकार दिला तर हा म्हातारा तपस्वी शाप देईल ही भीती राजाला होती। दोघांच्या वयातील अंतर पाहता या विवाहाला अनुमती द्यावी की नाही अशा संकटात राजा पडला। त्यांनी मग प्रत्यक्ष मुलीलाच विचारले। तेव्हा लोपामुद्रा म्हणाली, मी अगस्ती ऋषींसाठी जन्माला आलेले आहे, मी त्यांच्याशीच विवाह करणार। विवाह झाल्यावर लोपामुद्राने तापस वेश परिधान केला व ती अगस्ती ऋषींबरोबर त्यांच्या आश्रमामध्ये आली। काही काळानंतर तिच्याशी समागम करण्याची इच्छा अगस्तींनी व्यक्त केली असता लोपामुद्रा म्हणाली, नाथ, मी ललिता देवीची उपासना केल्यामुळे मी ललिता स्वरूपिणी झाले आहे। तुम्ही शिवस्वरूप असाल तर आपली जोडी जमेल। मग घोर शिव तपस्या करून अगस्ती ऋषी शिवस्वरूप झाले। तेव्हा त्याने पुन्हा तिच्याशी समागम करण्याची इच्छा व्यक्त केली। तेव्हा लोपामुद्रा म्हणाली, मी राजवंशात जन्मलेले आहे। क्षत्रियोचित सुंदर मौल्यवान आभूषणे, रेशमी वस्त्र, विविध प्रकारचे राजविलासी भोग भोगण्याचे ऐश्वर्य असल्याशिवाय तुमच्याशी समागम मला शक्य नाही। मी सांगितलेले राजभोग जमवल्याशिवाय माझ्याशी संसार सुखाची इच्छा करणे धर्मयुक्त नाही। इतकेच नव्हे तर तुम्ही देखील दिव्य अलंकारांनी व वस्त्रांनी सुशोभित व्हावे। हे ऐकून विपुल धन मिळवण्यासाठी ते इल्वल नावाच्या राक्षसाकडे गेले। वातापी नावाच्या त्याच्या भावाला योगबलाने पचवून त्या राक्षसांकडून त्यांनी विपुल धन मिळवले व ते आश्रमात आणले। अशा प्रकारे पत्नीच्या इच्छेप्रमाणे ऐश्वर्य मिळवून त्यांना योग्य संतान प्राप्त झाले। इल्वल व वातापी हे दोन भाऊ होते। वातापी नेहमी बकरीचे रूप धारण करी व इल्वल त्याला मारून त्याचे सामिष भोजन बनवी व अतिथीला बोलवून खाऊ घाली। भोजन होताच इल्वल म्हणत असे, वातापी बाहेर ये, वातापी बाहेर ये। वातापी अतिथीचे पोट फोडून मग बाहेर येत असे। अतिथीला मग दोघेही राक्षस मिळून खायचे। अगस्ती ऋषींनी पण जेवण केले होते, पण त्यांनी लगेच जीर्ण जीर्ण वातापी जीर्ण, जीर्ण जीर्ण वातापी जीर्ण असे पोटावरून हात फिरवताच म्हटले होते। नेहमीप्रमाणे इल्वलने आवाज दिला, वातापी बाहेर ये, वातापी बाहेर ये, पण तो बाहेर आलाच नाही, कारण अगस्ती ऋषींनी त्याला पचवून टाकले होते। ठरल्याप्रमाणे इल्वलकडून त्यांना विपुल धन मिळाले।
व लोकांचाही या राक्षसाकडून होणारा छळ थांबला. याच अगस्ती ऋषींनी एकदा सप्तसमुद्राचे पाणी आपल्या कमंडलूतून आकर्षित करून भरले होते. याच अगस्ती ऋषींनी विंध्याचलाचा गर्वभंग केला होता. दक्षिण देशात ते आजही महासिद्ध रूपात आहेत. त्यांनीच तामिळ भाषा शोधली, अनेक जागी देवळे निर्माण केली. मी जेव्हा कल्की भगवान म्हणून अवतरीन तेव्हा परशुरामाप्रमाणे अगस्ती पण गुरु म्हणून अवतरे. दशमहाविद्या वर्णन. दशमहाविद्येतील पहिले रूप काली. महाकाली हे समस्त विद्येची आदी आहे. तिच्या विद्यामय विभूतीचे महाविद्या आहेत. हिमालयात मतंग मुनीच्या आश्रमामध्ये देवतांनी महामायेची स्तुती केली. अंबिकेने मातंग स्त्रीच्या रूपात दर्शन दिले. काजळासारख्या कृष्णवर्णामुळे तिचे नाव काली पडले. तिनेच शुंभ आणि निशुंभ दैत्यांचा वध केला. काली निळ्या रंगात असल्यामुळे व्यवहाराती तारा नावानेही प्रसिद्ध आहे. अनेक वर्ष साधना केल्यानंतर मिळणारे फळ काही दिवसातच मिळवायचे असेल तर कालीमातेची उपासना करतात. दुसरी विद्या तारा. ही देवी सर्वदा मोक्ष देणारी आहे व तारणारी आहे म्हणून तिला तारा म्हणतात. हिला नील सरस्वती नावानेही ओळखतात. भयंकर विपत्तीपासून भक्तांचे रक्षण करते म्हणून योगी तिची उग्रतारा रूपात आराधना करतात. वसिष्ठ महर्षी फार थोर होते. ते तारादेवीचे उपासक होते. चैत्र शुद्ध नवमीच्या रात्रीच्या वेळीला तारा रात्री म्हणतात. तिसरे रूप छिन्नमस्ता. ही देवी अत्यंत रहस्यमय आहे. ही देवी एकदा आपल्या सखीसोबत मंदाकिनी नदीमध्ये स्नान करायला गेली. स्नान केल्यानंतर ती क्षुधाग्नी पीडित होऊन कृष्णवर्ण झाली. सखीने तिला जेवणाबद्दल विचारले तेव्हा देवीने खड्गाने आपले शिर कापले व तिच्या डाव्या हातात पडले. तिच्या कबंदातून 3 रक्तधारा वाहू लागल्या. 2 रक्तधारा तिच्या सखीने प्राशन केल्या व तिसरी धार स्वतः देवी प्याली. त्या दिवसापासून ती छिन्नमस्ता नावाने ओळखली जाऊ लागली. हिरण्यकश्यपादी या छिन्नमस्ता देवीचे उपासक होते. षोडशी महेश्वरी हे चौथे रूप आहे. हिचे हृदय दयेने परिपूर्ण आहे. या मातेचा आश्रय घेतल्यास ज्ञान फार सहजतेने मिळते. या विश्वात मंत्रतंत्रादी जाणणारे सर्वजण या महाशक्तीची आराधना करतात. हिचे वर्णन वेद पण करू शकत नाही. ही महाशक्ती प्रसन्न झाली की भक्तांचे सर्व अनिष्ट पूर्ण होते. या भगवतीची उपासना केल्यास भोगमोक्ष प्राप्त होतात. 5. भुवनेश्वरी देवी. सप्तकोटी महामंत्र सदा हिची आराधना करतात. काली तत्वापासून कमल तत्वापर्यंत 10 स्थिती आहेत. त्यातून अव्यक्त भुवनेश्वरी होऊन ब्रह्मांड रूप धारण करते. 6. त्रिपुर भैरवी. काळाच्या विशेष अवस्था जनित परिस्थितीला शांत करू शकणाऱ्या देवीला त्रिपुर भैरवी म्हणतात. त्रिपुर भैरवी म्हणजे नृसिंह भगवानाची अभिन्न शक्ती होय. सृष्टीत नेहमीच परिवर्तन होत असते. त्याच आकर्षण व विकर्षण हेच मूल कारण आहे. 7. धूमावती देवी. ही धूमावती देवी म्हणजे उग्रताराज. हिला शरण गेले असता विपत्तीचा नाश होऊन संपत्ती लाभते. 8. बगलामुखी देवी. ऐहिक व पारलौकिक सुखासाठी या मातेची आराधना करतात. तसंच देशावरील व समाजावरील दुःखप्रद अरिष्ट गमनार्थ व शत्रुपीडा शमनार्थ या मातेचे पूजन करतात. हिच्या कृपेने सर्व संकटे दूर होतात. 9. मातंगी देवी. मातंग देवीत गृहस्थ जीवन सुखसंपन्न करून पुरुषार्थ सिद्ध करण्याची शक्ती आहे. हिलाच मतंग महामुनींची कन्या म्हणून
संबोधले जाते. 10. कमलालया ही देवी समृद्धीची प्रतीक आहे. भार्गवाकडून पूजा करवल्यामुळे हिला भार्गवी म्हणतात. हिच्या कृपेने साधक पृथ्वीपती होतो व पुरुषोत्तमच ठरतो. ही विशेष समृद्धीची प्रतीक आहे. हिला पद्मावती देवी म्हणतात. चरितामृत पारायण महिमा. श्री श्रीपाद चरितामृत हा केवळ ग्रंथ समजू नका. ते एक सजीव असे वाहते महाचैतन्य आहे हे जाणा. पारायण करीत असताना या अक्षरातील शक्ती माझ्या भावचैतन्यात प्रभावित होतात. नकळतच तुम्ही माझ्या भावसंपर्कात येतात. त्यामुळे तुमच्या सर्व धर्मयुक्त इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतील. हा ग्रंथराज तुमच्या देवघरात जपून ठेवला शुभप्रद स्पंदन राहतील. अशुभ शक्ती दूर पळून जातील. कळत नकळत श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृताची निंदा करणाऱ्यांची, विमर्श करणाऱ्यांची अनेक जन्माची पुण्यफळे धर्मदेवता पटपट घेऊन जातील व योग्य अशा गरिबांना वाटून टाकतील. अशा प्रकारे नास्तिक गरीब व गरीब भाग्यवंत होतील. हा अक्षरसत्य ग्रंथ आहे हे मी प्रामाणिकपणे सांगतो. हे स्वतः प्रमाण आहे. निंदा विमर्श करणाऱ्यांच्या पुण्यराशी संपून दारिद्र्य येईल. दारिद्र्य निवारणासाठी हा ग्रंथ श्रद्धाभक्तीने पठन करा. श्रोतेहो, ही माझी कथा इथेच संपवते. श्रोतेहो, माझी कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या कथा ऐकल्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद. श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो.